चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. केल्यानंतर ढोक महाराजांच्या आईचं वय 98 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 98 ते 100 वर्षाची माय माऊली असेल ती. आणि ती माय माऊली महाराजांनी सांगितलं म्हणे 98 वर्षाची माझी आई होती, पण ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी तिला कधी चष्म्याची गरज पडली नाही, काही ऐकण्यासाठी तिला कधी कोणत्या मशनीची गरज पडली नाही, चालण्यासाठी कोणाची गरज पडली नाही. याचं कारण सांगू का महाराज? ज्या लोकांनी जीवनात डोळ्यानं कधी वाईट पाहिलंच नाही, देव त्यांचे डोळे खराब तरी कसं करेल, हा मोठा प्रश्न आहे महाराज. अरे जुन्या लोकांनी ही संस्कृती टिकून ठेवली. बघा ना, ती आई बसलेली असं फोटो काढून डीपी ठेवा राहिला, ते कुंकू बिंकू, वा वा वा. खरंच भाग्यवान आहे मोहन दादा तुम्ही, वा वा वा. हे पाहायला भेटत नाही महाराज, खरं सांगतो तुम्हाला, अजिबात नाहीये. आता इथं माझ्या समोर ती चष्मेवाली आजी बसलेली बघा ना. आणि याचं कारण सांगू का? माया हो, तुम्ही सर्व माझ्या आई बहिणी आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 95 वर्षाचं झालं तरी म्हातारा अजून गुडगुडी द्या. याचं कारण फक्त सौभाग्यवती स्त्रीचं कुंकू आहे महाराज. काय कुंकू आहे? तू म्हणसाल असं का म्हणतं? ज्या म्हातारीचं कुंकू मोठं त्या म्हातारीचं म्हातारं गुडगुडीत. हा नेहमी. अहो टिकल्यावाल्या हो, तुमचे नवरे 50च्या पुढे जगेच ना गेला. अहो टिकल्यावाल्या कधी हुकल काही सांगता येत नाहीये. मी तुम्हाला हे काही विनोद म्हणून सांगतोय असं नाही, याच्यासाठीच रामायणातला पुरावा आहे. सीता आई साहेब ज्या वेळेस भांगामध्ये शेंदूर भरत होत्या त्यावेळेस हनुमंतराय गेला. आई, ए माय, काय करत आहात तुम्ही? काही नाही हनुमंता, भांगेमध्ये शेंदूर भरत आहेत. काय कारण याचं? आई साहेबाच्या मुखातून शब्द निघून गेला, हनुमंता, सौभाग्यवती स्त्रीने भांगामध्ये जेवढं शेंदूर भरलं तेवढं नवऱ्याचं आयुष्य काय होतं? वाढतं. एवढंच ऐकलं फक्त. जसे हनुमंतराय गेले तसे नाशिक रोडलाच डायरेक्ट शेंदुराच्या दुकानातच गेले, मोठाच्या मोठा डबा भरून आला ना, अख्ख्या अंगाला शेंदूर लावलाय. सीताई साहेब म्हणतात, हनुमंता काय वेड्यासारखं केलं? आई, तुम्ही भांगामध्ये एवढा शेंदूर लावल्यानंतर माझ्या प्रभूचं आयुष्य एवढं वाढतं, मी तर अख्ख्या शरीराला लावलंय महाराज. हे काही असं उगच नाही हो महाराज. एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही, ह्या लोकांनी परंपरा टिकून ठेवली महाराज. मी एक वाक्य तरी नेहमी तुम्हाला सांगतो, इथं सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी, 72चा दुष्काळ या वयस्कर लोकांनी पाहिलाय. 72च्या दुष्काळामध्ये लोकांना खायला भेटत नव्हतं, पाणी नव्हतं भेटत लोकांना, झाडाचा पाला खाल्ला काही काही लोकांनी. पण 72च्या दुष्काळामध्ये एका तरी शेतकऱ्याने आत्महत्या केली असा इतिहास दाखवा तुम्ही महाराज मला. अजिबात नाहीये. आता पाणी एवढं आहे, खायला एवढं आहे, सगळं असून सुद्धा लोक आत्महत्या का करतायत? याचं कारण असं आहे, लोकांकडे संपत्ती भरपूर झालेली आहे, लोकांकडे पैसा भरपूर झालाय, गाड्या घोड्या सगळं आलंय, पण विचाराची बैठक लोकांची काय गेली महाराज? खूप दूर गेली. अरे पूर्वी लोकांना खायला भेटत नव्हतं, पूर्वी लोकांना काही दुःख, पूर्वी लोकांकडे कपडे नव्हते महाराज. माझे आजोबा मरण पावले, त्यांनी मला जाता जाता सांगितलं होतं, पुरुषोत्तम, आपल्या गल्लीमध्ये एक पाटील होता आणि त्यांच्याकडे चांगलं शर्ट राहायचं, ते शर्ट घालून आम्ही 12 जणांनी लग्न केलेले म्हणे. किती? अहो शर्टच नव्हते ना महाराज. गव्हाच्या चपात्या जर एखाद्या शाहूकाराच्या घरी गेले तर लोक चपात्या पाहायला जात होते, चपातीच पाहायला भेटत नव्हती, एवढी दारिद्र्य होती. तरी पण लोक एवढे होते महाराज, अरे कोणाला शीख जरी आली तरी अख्खं गाव धावून येत होतं. आपण आज पैशाने एवढे श्रीमंत झालोय, रस्त्याने जर अपघात झाला ना महाराज, एखादा टू व्हीलर वाला पडलेला असतो, त्याच्या नाका तोंडातून रक्त येतो आणि तो सांगतो उभं राहिल्या लोकांना, ओ दादा, ॲम्ब्युलन्स वाल्याला फोन करावं, मला उठून बसवा, मला पाणी पाजवा. आपण लोक जेवढं ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी महत्व देत नाही, आपण जेवढं त्याला उठवण्यासाठी महत्व देत नाही, आपण जेवढं त्याला वाचवण्यासाठी महत्व देत नाही, तेवढं महत्व आपण फेसबुक लाईव्ह करण्यासाठी देतो. तुम्ही श्रीमंतीनं मोठे झाले गाड्यांनो, तुम्ही गाड्या घोड्याने मोठे झाले, पण 2024 मध्ये माणूस जेवढा विचारानं भिकारी झाला तेवढा 1972 साली अजिबात नव्हता. विठ्ठल विठ्ठल नामदेवराय सारखा महात्मा, अहो नामदेवराय देवाला सांगतात, देवा मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला चाललोय, लक्ष देऊन ऐका, ज्ञानोबराय नामदेवरायचा अधिकार, मी ज्ञानेश्वर महाराजांसोबत तीर्थयात्रेला चाललोय देवा. आणि ज्ञानोबरायला सांगितलं, सर्व संतांना सांगितलं, ज्या देवाचे कटेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन नाही घेतलं.
देवाचे कट्टेवर हात नाहीये त्या देवाचं तीर्थयात्रेत मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. एवढी श्रद्धा माझ्या नामदेवरायाची. आणि ते नामदेवराय हरिभक्ताच्या विषयी किती महाराज प्रेमळ आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुळाला सांगितलंय बरं, जो भगवंताचं नाव घेतो, जो भगवंताचं चिंतन करतोय, तुकोबराय सांगतात तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत. म्हणून चांगलं काम केलं तर नावही कुळाचं होतं आणि वाईट काम केल्यावर नाव कोणाचं होतं? कुळाचंच होतं. लोक डायरेक्ट म्हणतात महाराज याच्यासारखा नालायक माणूस आमच्या कुळात नव्हता हो. घरात नाही म्हणत लोक, काय म्हणतात? याच्यासारखा वाईट माणूस आमच्या कुळात नव्हता. हे एक चांगलं. आणि चांगलं बोलत असताना लोक सांगतात महाराज याच्यासारखा गोड माणूस आमच्या कुळात परत होणार नाही हो. हे एक वाक्य बरोबर आहे का नाही? म्हणून नामदेवराय सांगतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. पुढाऱ्यांना आयुष्य नाही मागितलं, महाराज लोकांना नाही मागितलं, कीर्तनकार लोकांना नाही मागितलं, उद्योगपत्याला आयुष्य नाही मागितलं. कोणाला मागितलं? माझी या सकळा हरीच्या दासा. जो हरीचा दास आहे, जो भगवंताचा दास आहे, त्याला अकल्प आयुष्य मिळावं असं नामदेवराय काय सांगतात? ओ ओ देवा ऐका ना. आणि हरिभक्ती करत असताना माझ्या वैष्णवाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कल्पना आणि बाधा व्हावी असं कोणतंही त्याच्या जीवनामध्ये झालं नाही पाहिजे. अभंगाचं दुसरं कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. बाधा न हो कवने काळी. कल्पनेची 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 बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी खुकिया. ही संत मंडळी खुकिया. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. संत मंडळी सुखिया सो. ही संत मंडळी सुखिया सो. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने अरे जसं आईनं आपल्या लेकराला जपावं, मुलाच्या जीवनामध्ये कोणतं जरी दुःख झालं तर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर आईला होतंय. कोणाला होतंय? तसं नामदेवराय सांगतात हो हो देवा ऐका ना. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. जेवढे काही समाजामध्ये संत मंडळी आहे, खरं सांगू महाराज संत मंडळीचं जेवढं योगदान हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये तेवढं मला नाही वाटत कोणाचं असेल. बाकीच्यांनी ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केलेलेच हो महाराज, पण संतांचं कार्य खूप मोठं आहे. आज आपण एका छत्राखाली जर बसलो असेल, आपल्या अंतकरणात कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाहीये, एका छत्राखाली जर आणण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या संत साधू संत मंडळींनी केलेलं आहे महाराज. मानावंच लागल तुम्हाला. एक वाक्य मी थोडं धाडस करून बोलतोय. या देशामध्ये ज्यावेळेस संविधान नव्हतं त्यावेळेस सुद्धा या देशामध्ये माझ्या तुकोबरायची गाथा होती बरं महाराज. या देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस सुद्धा माझी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रामध्ये होती महाराज. ज्या ज्या लोकांनी हा समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये सर्वात मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर सर्व आणि सर्व माझ्या वारकरी मंडळींना जात आहे महाराज. हे तुम्हाला मान्य करावंच लागल. तुम्ही माना ना माना,
महाराष्ट्र ही संतांचीच भूमी मानली जाते, उद्योगपतीची भूमी म्हणल्या जात नाही. महाराष्ट्र ही बिल्डरांची भूमी म्हणल्या जात नाही. अरे जरी क्रिकेटर सगळ्यात मोठे आपल्या मुंबईला राहत असेल, महाराष्ट्रात राहत असेल, तरी भूमी ही महाराष्ट्राची फक्त कोणती म्हणली जाते? संतांची म्हणल्या जाते. अरे संतांना मान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे. आज सुद्धा राजाचं नाव घेतलं तरी कॉलर टाईट होती, छाती फुगती तुमची. याचं कारण दिवसभर राज्य कारभार करायचा माझ्या राजाने आणि सायंकाळी तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसायचं. महाराज काय जाऊन बसायचं? तुकोबराय सारख्या महात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी राजा घडवलाय, सगळ्यांनीच घडवलाय. कोणी सांगताय रामदास स्वामीजींचे ते शिष्य होते, कोणी सांगतात तुकोबरायचे शिष्य होते, कोणी सांगतात मा जिजाबाई साहेबांचे शिष्य होते. हे बघा, वादात पडू नका, चांगलं घ्यायला शिका. वाद करत नका बसू. वाद करणारे लोक जीवनामध्ये मोठे झालेच नाहीये. वाद सोडून द्या. छत्रपती सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आणि तुकोबराय सुद्धा तेवढ्याच ताकदीचे. मग आता रामदास स्वामी सुद्धा तेवढ्याच ताकदीचे. तुम्ही माना न माना, हे लोक मोठेच होते. त्यांनी समाजाचं काही वाटोळं नाही केलं. महाराज समाजाचं काय केलंय? संतांनी हा समाज घडवलाय. संतांचा जन्म, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले. प्रमाण घ्या अजून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, ओ साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, हा बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. लक्ष देऊन ऐका 3 वाक्य. कुत्र्याला गती सहन होत नाही. एक, कुत्र्याला काय सहन होत नाही? गती सहन होत नाही. माणसाला प्रगती सहन होत नाही. 2, आणि साधू संतांना तुमची आणि माझी अधोगती सहन होत नाही. मग ज्यांचं एवढं योगदान या महाराष्ट्रासाठी, या गोर गरीब समाजासाठी आहे, असे जे संत मंडळी, नामदेवराय सांगतात, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. एवढ्या नाही नामदेवराय थांबले नाहीये. नामदेवराय सांगतात, परमार्थाचं काम करत असताना, परमार्थ करत असताना त्या प्रकारे कधी माणसाच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होईल, तो अहंकार सुद्धा माझ्या वैष्णवाच्या जीवनामध्ये प्राप्त नाही झाला पाहिजे. अभंगाचं 3रं अहंकाराचा भार लागो राजा, अहंकाराचा लागो राजा, अहंकाराचा भार लागो राजा, अहंकाराचा भार लागो राजा, अहंकाराचा भार
कल्पनेची बाग अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार ज्यांना ज्यांना झालं महाराज त्यांचं पतनच झालेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान. देवाला सगळं सहन होतं महाराज, पण तुम्ही केलेला अहंकार काय सहन होणार आहे? बरं कोणत्या गोष्टीचा अहंकार करावा काय आपल्याकडे महाराज? अहंकार करण्यासाठी काय? कबीर महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. आया था नंगा और जाएगा बिनंगा. काय म्हणतात कबीर महाराज? येताना जर काही घेऊन आले नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही, मग अहंकार कशाचा करताय? हा काही ठिकाणी गेले की लोक सांगतात महाराज हे 50 एकर द्राक्ष आहे आपले. बरोबर आहे का नाही? तू जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती. तुझा बाप जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती. आणि तुझा आजोबा सुद्धा जन्माला येण्याच्या अगोदर ती जमीन, तुझा आजोबा मेला तरी जमीन तिथंच आहे. तुझा बाप मेला तरी ती जमीन तिथंच आहे. तुझ्या सुद्धा गौऱ्या मसनात गेल्या तरी जमीन काही जागची हल्ली. अरे आल्यानंतर साधा करगुटा नव्हता हो आपल्याकडे महाराज. अरे तुम्ही आल्यानंतर नाव सुद्धा घरच्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. नाव कोणी दिलंय? 1 महिन्यानंतर नाव भेटलं म्हणून तुम्हाला नाव आहे ना. घरच्यांनी जर नाव ठेवलं नाही तुम्हाला नाव सुधारणार नाही. एवढं जरी कळलं तरी खूप झालंय महाराज. घरच्यांनी जर तुमचं नावच ठेवलं नाही तुम्हाला कोणत्या नावानं हाका मारो हा मोठा प्रश्न आहे ना. म्हणून अहंकाराचा वार, अहंकार परमार्थतही चालत नाही आणि अहंकार संसारात सुद्धा चालत नाही. ज्यांनी ज्यांनी अहंकार संसारात केला त्यांचं पतन झालंय. काय आपल्याकडे अहंकार करण्यासाठी? ज्यांच्याकडे सर्वस्व होतं त्यांनी सुद्धा अहंकार केला होता की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला काय आणील? सुगंध आणील. कोणाचा अहंकार होता? प्रतिज्ञाही होती, त्याला अभिमान होता की मी हे सगळं करू शकतो. पण महाराज तुकोबरायची भाषा तुकोबराय सांगतात, हा सांगा ती कवडी गेली नाही. हो सांगा ती कवडी गेली नाही. कवडी गेली नाही. धनाची जर अभिमान करसाल तर देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे सौंदर्याचा एवढा अभिमान असतो लोकांना. बाबा 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 काही माणसं दिसायला सौंदर्यवान असले ना त्यांना असं वाटतं की माझ्यासारखं सुंदर जगामध्ये कोणीच नाही. विनंती गड्यांनो, फक्त 2 दिवस तुम्ही ब्रश करू नका, तुमच्या थोबाडाचा वास तुम्हाला घ्या वाटत नाही. हे सौंदर्य आहे तुमचं, हे तुमचं सौंदर्य आहे बरं हे. म्हणून गोऱ्याही लोकांनी जास्त ताण घेऊ नका आणि काळ्यांनी तर घेऊच नका महाराज. जगामध्ये काळे लोक आहे म्हणून गोऱ्यांना किंमत आहे आणि सगळेच नेपाळ सारखे भोरे बसाड झाले तर कोण कोणाच्या थोबाडाकडे पाहायचा हाही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून सौंदर्याचा अभिमान करू नका 1, सत्तेचा अभिमान करू नका 2, तारुण्याचा अभिमान करू नका 3 आणि संपत्तीचा सुद्धा अभिमान करू नका 4. सत्तेचा अभिमान करसाल, ज्याने सत्ता आल्यानंतर अभिमान केला अशा लोकांना आज तिकीट सुद्धा नाहीये. ज्यांनी सत्तेचा अभिमान केला त्यांना तिकीट सुद्धा रडायला लागले. झेंडूबाम लावून बसेले ते. झेंडूबाम कळतो का तुम्हाला? काही काहीच झेंडूबाम न भागला नाही, काही काही टायगर बाम लावून राहिले, काही काहीच टायगर बाम न भागला नाही ते रामदेव बाबाचा बाम लावून राहिले. पण सगळे टेन्शन मध्येच. म्हणून सत्तेचा अभिमान करायचा. मी तर या मताचा महाराज आहे, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून
देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जेवढे काही पदाधिकारी लोक आहे यांना माझी विनंती आहे, तुम्ही आमचे मालक नाही रे, तुम्ही आमचे नौकर आहात महाराज. काय आहात? नौकर आहात. या समाजाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय म्हणून तुम्ही मालक झालेले आहात, पण तुम्ही खरे मालक नाहीये. तुम्ही काय आमचे. परवा दिवशी एका चांगल्या पुढाऱ्याकडे गेलो होतो मी, त्याचा वाढदिवस होता मोहन दादा, आणि गेल्यानंतर तो मला सांगू लागला म्हणे महाराज ह्या गावचा विकास सगळा मी केला. म्हणलं जमीन विकून केला का? म्हणजे काय केला? जमीन विकून केला का तुझ्या बाप दादाची प्रॉपर्टी विकून केली? आमचेच पैसे आमच्यासाठी करतो म्हणजे काही उपकार थोडे करतो काय तू? जे समाज कोणताही राजकीय मनुष्य जर काही काम करत असेल तर तो स्वतःची जमीन विकून तुमचे काम करत, आपलाच टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होतो, तो आपला हक्काचा पैसा आहे. फक्त त्याला कोणी एक प्रतिनिधित्व असावं म्हणून तुमची योजना केलेली आहे. म्हणून सत्तेचा माज चांगला नाही एक, अजून सौंदर्याचा अभिमान चांगला नाही दोन, बाकी तुम्ही अरे अभिमान पाची पांडवांना झाला, त्यांचं सुद्धा पतन झालंय महाराज. द्रौपदीचं पतन झालंय, धर्मराजाचं पतन झालंय, भीमाचं सुद्धा पतन झालंय. भीमाचं पतन होता होता भगवंताला विचारलं देवा मी तर एकदम भोळा माणूस रे, माझं पतन का झालं? भीमाला देवाने सांगितलं तू खूप चांगला होता पण तुला खायची अक्कल नव्हती म्हणजे. द्रौपदी मातेचं पतन होत असताना द्रौपदीने हात जोडलं, भगवंता 5 पतिव्रतामध्ये माझं नाव आहे, मग माझं पतन का झालं? त्यावेळेस द्रौपदीला भगवंताने सांगितलं धद्रौपदी तुझं पतन होण्याचं कारण 5 पतीमध्ये सर्वात जास्त प्रेम तुझं अर्जुनावर होतं म्हणून तुझं काय झालेलं आहे? पतन झालेलं आहे. धर्मराजाचं सुद्धा वैकुंठात जात असताना स्वर्गात जात असताना अंगठा गळून पडलेला आहे. फक्त एकदा खोटं बोलले होते, नरोवा कोंजिरवा. बसणारे मंडळी, देवाच्या सांगण्याहून धर्मराजा खोटं बोलले तर अंगठा गळून पडला. आपलं काय काय नाही, आपलं काही जातच नाही वर, त्याच्यामुळे गळायचा काय संबंध आहे? आपलं जातच नाही ना महाराज काही. त्याच्यामुळं माझी विनंती तुम्हाला, कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. एक काम करा गड्यानो, चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललंय 1, झालंय ते भगवंताच्या सत्तेनं झालंय 2, आणि होणार आहे ते भगवंताच्या सत्तेनं होणार आहे. बस एक हिंदी पद आहे ना, किती गोडे पहा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है, ओ मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हो. जे चाललंय ते माझ्या देवाच्या सत्तेनं चाललं. समजा जीवनामध्ये दुःख होण्याचं कारणच नाही. नामदेवराय हरिभक्ताला विनंती, पांडुरंगाला विनंती करत असताना सांगतात, ओ पांडुरंगा ऐका ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. माझे जे भगवंताचे दास आहे, विष्णुदास आहे, जे भाविक आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची गची बाधा होता कामा नाहीये. आणि असं जर तू देवा केलं तर माझी विनंती तुम्हाला खरं सांगू, काय नामदेवराय सांगतात, बस देवा बाकी काही नाही, माझे जेवढे काही हरिभक्त आहे त्यांचं कल्याण व्हावं ही अपेक्षा मी तुमच्या समोर करतो. या अभंगाचं शेवटचं नम म्हणत सर्व कल्याण, नम म्हणत म्हणे देवा नम म्हणे देवा असावे कल्याण,
कल्पनेची बाधा न कवताई कल्पनेची बाधा न कवताई जामुखी निधान जामुखी निधान कल्पनेची बाधा न हो कल्पनेची बाधा न हो गवने विठोबार कुमाई जय कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार सर्वांनी हात वर करा बरं. वा वा क्या बात. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया हो